नमस्कार. जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. भाजपच्या या नेत्याला वरिष्ठ नेत्यांनी फोन करून अडवले, तरी ठाकरे गटात केला जोरदार पक्षप्रवेश. उद्धव ठाकरेंकडून भाजपला पुन्हा मोठा धक्का. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. गेल्या 1 ते 2 वर्षापासून फोडाफोडीचे राजकारण हा महाराष्ट्रातील एक चर्चेचा विषय ठरला आहे. कारण की एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये मोठे बंड केले आणि त्यानंतर लगेच अजित पवारांनीही राष्ट्रवादीमध्ये मोठे बंड केले आणि भाजपबरोबर आपली सत्ता स्थापन केली. आणि याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोठा बदला घेत भाजपला मोठा धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील भाजपचे उपमहापौर भाजपमधील अंतर्गत होणाऱ्या राजकारणाला कंटाळून 5 ते 6 नगरसेवक घेऊन ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. आणि ही बातमी पसरताच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जसे की हरिभाऊ बागडे, अतुल सावे, दानवे साहेब आणि भाजपच्या मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांना फोन करून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु राजू शिंदे यांनी त्यांना ठणकावून सांगितलं की आता खूप उशीर झाला आहे, आम्ही ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार हे निश्चित झालं आहे आणि आम्हाला कोण अडवू शकत नाही असे सांगत उपमहापौर राजू शिंदे यांनी 5 ते 6 नगरसेवकांसहित ठाकरे गटात पक्षप्रवेश करत ठाकरे गटाची मशाल हातात घेतली. आणि या झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आमदार संजय शिरसाट यांना मोठा धक्का बसला आहे. कारण की महाविकास आघाडीकडून जर राजू शिंदे यांना विधानसभेसाठी तिकीट देण्यात आलं तर संजय शिरसाट यांचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या झालेल्या मोठ्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाची छत्रपती संभाजीनगरमध्ये ताकद वाढेल का आणि महाविकास आघाडीला याचा फायदा होईल की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रैया महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.